नमस्कार. मी सुरेश शर्मा. गेली 40 वर्ष या गणेश मूर्त्या घडवण्याचं काम विजय खातू यांच्यासोबत करत आलेलो आहे आणि कित्येक वर्ष झाली की या क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रामुख्याने बघितलं की जितकं काम पी-ओ-पीने फास्ट होतं तेवढंच काम कुठल्याही माध्यमाने कधी झालं नाही. त्याच्यामुळे हा जो वाद आहे हा पी-ओ-पीचा आणि मातीचा जो आता उघडण्यात आलेला आहे तो पर्यावरणवादीवाल्यांनी आता पूर्णतः विचार न करता हा पी-ओ-पीवरती लादण्याचा काम केलेला आहे, ज्याचा परिणाम आज संपूर्ण महाराष्ट्रावरती होत आलेला आहे. आणि आत्ता सत्य परिस्थिती अशी निर्माण होते की खरंच पी-ओ-पी जर एवढाच हानिकारक तर त्याचा जगानेच त्याला तिरस्कार केला असता. पण आज आपल्या महाराष्ट्रातनं मूर्त्या संपूर्ण जगामध्ये जातात आणि तोच हा उत्सव जो ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रात साजरा करतो तसंच पुरा जग हा गणेशोत्सव साजरा करत आलेला आहे आणि करतोय पण. परंतु पर्यावरणवाद्यांच्या विषयामुळे इथे वेगळं वळण लागलेलं आहे त्याला आणि त्यासाठी सर्वांनी या लढ्यामध्ये पण सहभाग घेऊन इथे आपली एकजूट दाखवणे गरजेची आहे. जय गणेश. मी मूर्तिकार संघटनेच्या वतीनं आणि गणेशोत्सव मंडळांच्या वतीनं तुमच्याशी बोलणार आहे. मी अविनाश जाधव. ही माझी समजा परिवारातली ही माझी तिसरी पिढी जी आम्ही गणेशोत्सवात काम करतो आहे. मग ते मूर्तिकार असो किंवा ते गणेशोत्सव मंडळ असो किंवा मूर्तिकारांना येणारे संकट आणि मूर्तिकारांना येणारे अडीअडचणी, त्याचप्रमाणे गणपती उत्सव मंडळांनासुद्धा येणाऱ्या अडीअडचणी आम्ही एक कमीत कमी मी माझ्या लहानपणापासून तरी पाहत आलो पारंपरिकरित्याने. आणि हे सगळं काम आम्ही फक्त मुंबईत नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर केलेलं आहे. आता असं झालं आहे की नेमका गणपती कुठला, मातीचा की पी-ओ-पीचा? आता हे सगळं तर नैसर्गामधून आलेलं आहे. पी-ओ-पीसुद्धा नैसर्गिक आहे आणि मातीसुद्धा नैसर्गिक आहे. पण त्याचं काहीतरी एक वेगळं वळण लागलं गेलं आहे. त्यांचंही बरोबर आहे. तुम्ही उंची मूर्ती जर हवी आहे तर तुम्हाला पी-ओ-पीशिवाय पर्याय नाही आणि तुम्हाला जर घरी मूर्ती आणायची असेल तर मातीशिवाय पर्याय नाही. शास्त्रामध्ये असं बघायला गेलं तर मग भरपूर गोष्टी आहेत जे आपण हिंदुत्वामध्ये पालन करतच नाही. आरतीची न वेळ आपण पाळतो, ना गणपती घरात आणून बसवायची वेळ आपण पाळतो. काय नाही, सगळं आपलं मनमर्जीप्रमाणे आपण करतो. त्याप्रमाणे हा उत्सव जो आहे हा मनमर्जीप्रमाणेच जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला पी-ओ-पीशिवाय मोठ्या मूर्तींना पर्याय नाही आहे आणि नाही आहे. किती मोठे शास्त्रज्ञ आले काही सांगितलं तर पी-ओ-पीशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जर आपली मूर्ती मोठ्यात मोठी आणायची आहे, एकमेकांमध्ये जी चढाओढ लावली आहे ना ती चढाओढच आपल्याला महाग पडलेली आहे. जर आज सरकाराच्या माध्यमातून किंवा कोर्टाच्या माध्यमातून मूर्तिकारांचा जो विषय आहे पी-ओ-पी की माती, हा विषय मिटल्यानंतरसुद्धा सगळ्यात विचित्र विषय तो आपल्याकडे येणार आहे. तो आहे विसर्जनाचा. त्याच्यामध्ये हा सुद्धा विषय टाकलेला आहे की नैसर्गिक स्रोतमध्ये कुठलाही गणपती असो तो विसर्जित करायचा नाही. मग उद्या आपण 20 फुटाच्या मूर्त्या आणल्या, 50 फुटाच्या मूर्त्या आणल्या, 100 फुटाच्या मूर्त्या आणल्या, त्या तुम्ही कुठे विसर्जित करणार? मग न तुमच्याकडे तेवढा मोठा नॅचरल रिसोर्स आहे, न महानगरपालिका तेवढ्या येणाऱ्या मोठ्या मूर्त्यांचं विसर्जनाची व्यवस्था करू शकते. समजा त्यांनी व्यवस्था जरी केली तरी पी-ओ-पीची मूर्ती ही वितळायला वेळ लागते. तुम्ही किती मूर्ती विसर्जित ह्याच्याशिवाय कृत्रिम तलावामध्ये करणार? पॉसिबल होणार नाही. आपल्याला नैसर्गिक स्रोतमध्ये जाऊनच विसर्जन करावं लागेल. हा जो लढा आहे हा फक्त माती आणि पी-ओ-पीचा नाही पण आपलासुद्धा आहे. आज आपण उंच मोठ्या जर पी-ओ-पीच्या आणतोय तर मग पी-ओ-पीच्या मूर्तिकारांच्या पाठीमागे आपण का उभे नाहीत? का आपण एकत्र येत नाहीत? का त्यांच्या अडीअडचणी समजत नाहीत? आज हा जो उत्सव जो साजरा होणार आहे हा अगदी आहे ना बोटावर मोजण्या एवढा महिन्यावर आला. मे महिना तर गेला समजा. कोर्टाच्या ह्याच्यामध्ये 9 तारखेला त्यांच्यावरती डिसिजन येणार. ते डिसिजन काही येऊ, आपण आपले सोर्स लावलेत, वकील लावलेत, जे काही माध्यम आहेत त्यांच्यापर्यंत पोचण्याचे, दिल्लीपर्यंत म्हणा, CPCB बोर्डापर्यंत पोचा, MPCB बोर्डापर्यंत पोचा, तिकडे पत्रव्यवहार करायचं सगळं करण्यासाठी मला कुठे सार्वजनिक मंडळं एक मोजकी सोडली तर त्याच्या व्यतिरिक्त कोण येताना दिसत नाही. आज जर सगळे मूर्तिकार एकत्रितले आहेत
तर आपण गणेशोत्सव मंडळांनी सुद्धा एकवटलं पाहिजे, ह्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे, तरच आपल्याला मोठ्या मूर्त्या आणता येतील, ह्यांना सुद्धा बनवता येतील. नाहीतर आपण फक्त महानगरपालिकेवर, सरकारावर आणि कोर्टाच्या डिसिजनवर राहून चालणार नाही. त्यांना सुद्धा भाग पाडावा लागेल मूर्तिकारांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी, त्यांची विवंचना समजून घेण्यासाठी. ह्याच्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. आज जर आपण एकत्र नाही आलो तर येणाऱ्या काळामध्ये जरी त्यांना POPच्या मूर्त्या बनवायला मिळाल्या तर आपल्याला मोठ्या मूर्त्या बनवता येणार नाही. आणि मोठी मूर्ती हे विश्वाचं आकर्षण आहे. महाराष्ट्रामध्ये विश्वातली लोक येतात, ते पाहतात, पहिलं ते बुकिंग बघतात की कुठे मोठ्या मोठ्या मूर्त्या यावेळी होणार आहेत. त्याप्रमाणे ते आपली बुकिंग करतात, इथे आपला उत्सव बघायला येतात. त्यातून जगभरातली लोक आपल्या मुंबईमध्ये प्राख्यात्याने येतात, पुण्यासारख्या शहरात जातात, कोल्हापूरसारख्या शहरात जातात. आणखीन जी काही शहरं आहेत जिथे मोठ्या मूर्त्या बसतात तिथे ते येतात. आपला पर्यटनसुद्धा जाईल. थोडा विचार करा, मूर्तिकारांच्या पाठीशी उभे राहा. हीच वेळ आहे आपल्या सगळ्या गणेशोत्सव मंडळांनी येऊन एकत्र ह्या लढ्याला साथ देण्याची. गोष्ट देणगीची नाही आहे, गोष्ट एकत्र येण्याची आहे. जी मंडळं हातभार लावू इच्छिता त्यांनी नक्कीच या लढ्याला हातभार लावावा, एकत्र यावं. जर कधी पुढे मागे गरज पडली तर आंदोलनामध्ये ज्याही मूर्तिकार उतरतील तर त्यांच्यासोबत आपणही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ठामपणे उतरावं, ही माझी आपल्या चरणी विनंती आहे. जय गणेश, जय गणेश, जय गणेश.